कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय झालं रोहित? अंगठी का घालून घेतली नाहीस? तुमची एकूण प्रॉपर्टी किती आहे? अहो रोहितराव, ही काय वेळ आहे का प्रॉपर्टी बद्दल बोलण्याची? आधी साखरपुडा आटपू दे, मग निवांत बोलू आपण। अहो हीच तर योग्य वेळ असते हे बोलायची। एकदा का गोष्टी घडून गेल्या की त्यानंतर मग तू कोण मी कोण असं म्हणतात माणसं। मी जग चांगलाच ओळखतो आबासाहेब, ते काही नाही। तुमची सगळी प्रॉपर्टी आधी माझ्या नावावर करा, मगच तुमच्या मुलीशी लग्न करायचं की नाही त्याचा विचार मी करेन। रोहितराव काय बोलताय तुम्ही? तुम्हाला तरी कळतंय का आत्ताचा प्रसंग काय आणि तुम्ही अपेक्षा काय ठेवताय? काय काय झालंय तुम्हाला? का प्रॉपर्टी नावावर करून द्या म्हटलं म्हणून इतका राग आला? आणि तुमची जी खरी प्रॉपर्टी आहे ती तुमची मुलगी, ती तुम्ही माझ्या स्वाधीन करायला तयार? अहो तशी 2 मुलं तुम्हाला, जे काही प्रॉपर्टी असेल त्यातली अर्धी प्रियाच्या वाटेला येईल ना। मग त्या शेतीवाडीत आणि जमीन जुमल्यात का जीव गुंतलाय तुमचा? आणि तुमच्या मुलीची प्रॉपर्टी तीच माझी प्रॉपर्टी, म्हणजे तुमच्या जावयाचीच प्रॉपर्टी ना। मग अडचण काय? हवं तर वरदक्षिणा म्हणून द्या। हे प्रिया, तू अशी का बघतीयस? होणारी बायको आहेस ना तू माझी? मग आत्तापासून नवऱ्याची रिस्पेक्ट करायला शिक। सांग ना तुझ्या बापाला की माझ्या होणाऱ्या नवऱ्याच्या नावावर सगळी प्रॉपर्टी करा। मग अशी तर खूप स्वप्न पाहत होतीस नवऱ्याबद्दल, त्यांनी अशी साथ दिली पाहिजे, त्यांनी तशी साथ दिली पाहिजे। मग तुझं पण काही कर्तव्य आहे की नाही? आता ते माझी साथ बोल ना तू पण। हे बघा जावई बापू, अजून तुम्हाला मान देतोय तोपर्यंतच तुमचं तोंड आवरा। माझी मुलगी आहे ती, आजपर्यंत तिच्याशी या भाषेत कोणीही बोललं नाही। तुमच्या जागी जर का दुसरं कोणी असतं ना तर दात काढून हातात दिले असते। हो, तुमच्या मुलीशी लग्नाला तयार झालो ना हे उपकारच समजा। तशी तुमची मुलगी शोभतच नाही आमच्या घराण्याला बरं का, पण एक तुमच्या घराण्याचं नाव चांगलं आहे म्हणून आम्ही तिला पसंत केली। आम्ही आमच्या मुलाच्या शिक्षणासाठी लाखो रुपये खर्च केलाय त्याच्यावर, आणि लग्नानंतर तर तो अमेरिकेला जाणारच आहे। त्याच्याबरोबर तीही जाईल ना, तुमची मुलगीही जाणार आहे। आणि मग एवढा थोडासा खर्च करण्यासाठी तुम्हाला काय बिघडतंय? मग तुमच्या मुलीसाठी तुम्ही एवढं का करू शकत नाही? हे बघा रोहितराव, प्रिया माझी एकुलती एक मुलगी आहे। तुमच्या नोकरीसाठी किंवा व्यवसायासाठी पैसे मागितले असतात ना तर मी सगळं तुमच्या नावावर करून टाकलं असतं, पण हे जे काय आहे ना, हा निव्वळ लोभ निर्माण झालाय तुमच्या मनात इस्टेटी बद्दल। आमच्या आबासाहेबांचं मन लई मोठं आहे। आमच्यासारख्या परक्या माणसांना त्यांनी आसरा दिलाय त्यांच्या घरात, आणि तुम्ही तर शिकले सवरलेली माणसं आहात। तुम्हाला तुमच्या कर्तृत्वावर विश्वास पाहिजे। आणि अजून एक गोष्ट ध्यानात ठेवा, प्रिया मॅडम सारखी मुलगी मिळायला ना नशीब लागतं, आणि तुम्ही तुमच्याच नशिबाचे दार बंद का करताय? बाप रे, या घरात नोकर पण हुशार दिसतात। एक तर आमच्या घराचा प्रश्न, नोकरांनी बोलायचं काही काम नाही। पण तुझी चूक तरी काय म्हणा? या घरात नोकरांना पण मालकांसारखी वागणूक मिळते, बघितलंय मी। वय मिळते
कारण ही माणसं मनाने लई श्रीमंत आहेत. म्हणायचं असतं असं नुसतं. जर एवढे श्रीमंत आहेत तर तुझ्या मालकांना म्हणजे या सयाजीरावांना सांग ना, करा म्हणा त्यांच्या मुलीचं लग्न तुमच्या या नोकरासोबत. नाहीत करणार सयाजीराव त्याला जावई, कारण तो एक साधा नौकर आहे, माझ्यासारखा उच्च शिक्षित आणि श्रीमंत नाही ना. बघा तुम्ही प्लीज काही पण बोलू नका. या मॅडम खरंच खूप चांगले आहे. अशी मुलगी शोधून पण नाही सापडणार तुम्हाला. त्यांच्या रूपाने लक्ष्मी घरी येईल तुमच्या. तुम्ही प्लीज हा साखरपुडा उरकून घ्या. तुम्ही नशीबवान आहात की तुमचा साखरपुडा होतोय त्यांच्यासोबत. अच्छा, मग तूच कर ना तिच्याशी लग्न. विना प्रॉपर्टी मी तर या लग्नाला तयार होणार नाही. कसं आहे ना सयाजीराव, जसं तुमच्या कुटुंबाला मान आहे तसंच माझ्या कुटुंबाला एक गावात मान आहे. अशा लंकेच्या पार्वती सोबत कोण लग्न करणार? रोहित, तोंड सांभाळून बोल. माझी मुलगी आहे ती. मला वाटलं होतं तू चांगला मुलगा आहेस आणि तुझ्याशी हिचं लग्न झालं तर ती सुखी होईल, पण चुकीच होतं ते. अरे तू तर एक नंबरचा लोभी माणूस दिसतोयस. बरं झालं तुझं खरं रूप इतक्या लवकर कळलं ते. आणि जर तुला प्रिया पसंत नव्हती तर लग्न करायला तयार का झालास तू? का आलाय साखरपुडा करायला इथं? कारण मी इथे तुमचा अपमान करायला आलोय. मला माहित होतं की तुम्हाला तुमच्या मुलीसाठी स्थळ तर चांगलं हवंय, पण तुम्ही तुमची प्रॉपर्टी वाचवण्यासाठी तिला माझ्या गळ्यात बांधत आहात, माझा वापर करून घेत आहात, आणि हे मी होऊ देणार नव्हतो. ए, निघ इथून, निघ. अजून एक शब्द जरी बोललास ना तर जीव घेईन मी तुझा. ओ सयाजीराव, जर इतकाच अभिमान वाटतो ना स्वतःच्या घराण्याचा, तर या नोकरासोबतच करायचं होतं ना मुलीचं लग्न. आमच्यासारख्या चांगल्या घराच्या माणसांना का फसवताय? मी माझ्या घराच्या सन्मानासाठी माझा जीव सुद्धा देऊ शकतो. तर प्रॉपर्टी काय चीज आहे रे? अरे एका मिनिटात सगळं तुझ्या नावावर करायला वेळ लागला नसता मला. पण तू माझ्या मुलीला नाकारलंयस, तिचा अपमान केलायस, आणि हे मी कधी सहन करणार नाही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.